शेतकरी मित्रांनो नमस्कार। ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो। तर मराठी माणसाने एक व्यवसाय सुरू करावा तर शेतीशी निगडित आपण कोणता व्यवसाय सुरू करू शकतो। तर या ठिकाणी असाच एक प्लांट आहे जो की 7.5 लाखामध्ये तुम्ही सुरुवात करू शकता। त्याची कॅपॅसिटी सुद्धा खूप मोठी आहे, म्हणजे एका तासाला जो 1 टन म्हणजे 10 क्विंटल पर्यंत धान्य तुम्ही क्लीन करू शकता आणि त्याची ग्रेडिंग सुद्धा करू शकता मित्रांनो। म्हणजे पूर्ण चाळणी लागू शकते, त्याच्यामधली घाण निघू शकते, या सर्व गोष्टी म्हणजे पूर्ण जो सेटअप आहे हा सेटअप तुमच्या समोर आहे। याविषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलंय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। नमस्कार सर, तुमचा एकदा परिचय आणि ही जी संपूर्ण मशिनरी आहे ग्रेडिंगची आणि क्लिनिंगची त्याच्याविषयी सविस्तर माहिती आमच्या महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना द्यावी। माझं नाव श्रीनिवास कोल्हे। हे आपण जे पूर्ण प्लांट आहे हा आपला 1 TPH चा प्लांट आहे। ही मशीन जी आहे ही तासाला 1 टन माल साफ करते। त्याच्यामध्ये आपण 3 एलिव्हेटर आणि 3 मशिनरी देतो। त्याच्यामध्ये आपण ही पहिली जी ते एलिव्हेटर आपण पूर्ण माल याच्यामध्ये टाकतो। आपण काय करू, एक स्टार्टअप घेऊ। आता समजा आपण माल जो आहे तुमचा गहू सोयाबीन किंवा इतर तूर जे ते इथून समजा आपण टाकतो, याला काय म्हणतात? याला एलिव्हेटर म्हणतात। एलिव्हेटर इथून स्टार्ट होतं। ओके, पुढे काय प्रोसेस आहे याच्या पुढे? हे पूर्ण एलिव्हेटर मधून माल काय करतो, ह्या आपल्या ग्रेडर मध्ये येतो। ग्रेडर मध्ये आला, ग्रेडर मध्ये आला की याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये आपलं पूर्ण पाचोळा काड्या आणि जे आपले 1.5 mm 2 mm चे दगड राहतात ते पूर्ण याच्यामधून खाली येतात, खाली पडतात बाहेर। बरोबर। त्याच्यानंतर काय होतं, ते झाल्यानंतर पूर्ण आपला बाकीचा माल दुसऱ्या एलिव्हेटर मध्ये जातो। म्हणजे यामधून तो जो दगड आहे गाडी कचरा आहे तो क्लीन होऊन समोरच्या याच्यामध्ये जातो। याच्यामध्ये 2 नंबर एलिव्हेटरला आल्यानंतर याच्यातून काय होतं, जो आपला हे अर्धा साफ झालेला माल आहे त्याच्यामध्ये काय राहतात, बारीक जी आपली माती वगैरे राहते ती अशी समोर गेलेली असते। तर त्याच्यासाठी आपण काय केलेले, हे पुढची समोरची जी मशीन आहे तिचं नाव आहे आपलं मॅग्नेटिक डिस्टोनर। याच्यामध्ये माल आल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं की जी आपली बारीक माती पूर्ण त्या मॅग्नेटिक डिस्टोनर मध्ये चिटकून राहते। इथं माती जी आहे जी बारीक माती राहिली, कण राहिलं ते पूर्णपणे याला चिकट, म्हणजे तुमचं सोयाबीन तूर गहू जेही असेल जे काही असेल। बरोबर। आणि बाकीचा पूर्ण जे साफ झालेला माल आहे तोच फक्त खाली पडतो त्याच्यामध्ये। ओके, म्हणजे क्लीन झालेला माल इथून बाहेर इथं आता इथे एक एलिव्हेटर असते ते आपलं थोडं कारणामुळे। आता तुम्ही हा सध्या गहू काढलेला आहे का? हा क्लीन आहे का? पूर्ण क्लीन। बरोबर, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे क्लीन कशा पद्धतीने केला जातो, कशा पद्धतीने ग्रेड केला जातो, म्हणजे दळण सुद्धा करण्याची जी गरज आहे ती अजिबात पडणार नाही। या पद्धतीने पूर्ण क्लीन झालेला या ठिकाणी। तर ही एकंदरीत प्रोसेस। आणि हा वेगळा आहे का? हा भाग वेगळा आहे। हा फक्त काय, हा ग्रॅव्हिटी सेपरेटर म्हणून मशीन आहे। ओके, तिच्यामध्ये आपण काय साईज नुसार आणि वजनानुसार 3 ग्रेड मध्ये माल 3 ग्रेडिंग साठी इथपर्यंत हा प्रोसेस आहे स्टार्टिंग पासून। तर एका तासामध्ये 10 क्विंटल म्हणजे 1 टनापर्यंत। याला किती मोटार बसवलेले आहे साधारण? याला आपण काय केलेले, 3 मशीनला 3 मोटार आणि 2 एलिव्हेटरला 2 मोटार। त्या 1 HP चे एलिव्हेटरच्या ज्या मोटर आहेत त्या 1 HP च्या, आणि जे आपण ग्रेडरला बसवली ती 5 HP ची। त्याच्यानंतर जी आपण मॅग्नेटिक डिस्टोनरला बसवली ती 3 HP ची आणि त्याला 2 HP ची। समजा हे जर खरेदी करायचं आणि सेटअप जर करायचा आहे तर किती? 7.5 लाख रुपये किंमत आहे। त्याला गव्हर्नमेंटचं काही सबसिडी किंवा प्रोसेस मध्ये? पोखरामध्ये गाव असेल किंवा आपल्या फर्मचं जर रजिस्ट्रेशन असेल तर त्याला 60% आपण सबसिडी भेटते। 60% पर्यंत सबसिडी ऑलरेडी आहे। तर याला एकंदरीत जागा किती लागते? याला एक जागा 12 बाय 20 ची जागा लागते आपल्याला। म्हणजे 12 बाय 20 जर प्लांट असेल तर तो आपण तिथं उभा करू शकतो। आता तुमचं म्हणणं 3 मोटार आहेत, काही 2 HP च्या काही, तर लाईट कंजप्शन किती असेल साधारण? टोटल याचं जर सांगितलं तर आपल्याला 9 किलोवॅटचं समजा लाईटचं हे लागते। 3 फेस वर चालणाऱ्या मशिनरी येतात। 3 फेस टोटल आपल्या पूर्ण प्लांटला 13 HP चा लोड आहे। 13 HP चा? ओके, सगळा मिळून पूर्ण? ओके। तर शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही जर आपण ग्रामीण भागात असो तर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन निघतं, कुठे गहूचं उत्पादन येतं, कुठं वेगवेगळे जे पिकं आहेत, गहू आहे, अशा पिकाचं उत्पादन येतं। परंतु आपण जेव्हा विक्री करायला जातो कमी रेटना खरेदी केला जातं, कारण त्याची ग्रेडिंग नसते, परत स्वच्छता केलेली नसते। तर अशा वेळेस
आपण खरेदी करून स्वतः एक रजिस्ट्रेशन करून सुद्धा विकू शकतो. ते मार्केटला असेल, मॉलला असेल किंवा मार्केटमध्ये. आणि या गोष्टीने शेतकरी स्वतः एक बिझनेस उभा करू शकतो. आज त्याच्यासाठी गव्हर्नमेंट लोन पण देतं. प्लस जसं सरांनी सांगितलं की 60% याला सबसिडी सुद्धा एक तरुण व्यावसायिकला उपलब्ध आहे. तर त्या सबसिडी अंडर आपण खरेदी करू शकतो. आणि खूप मोठा की पर हावर म्हणजे एका तासाला 10 क्विंटल 1 टनापर्यंत पूर्ण क्लिनिंग ग्रेडिंग करू शकतं. त्यामुळे तुम्ही या व्यवसायामध्ये येऊ शकता. मित्रांनो, तुम्ही जर एक नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर ही माहिती कशी वाटली ते सुद्धा मला सांगा. त्यांचा आपण एकदा नंबर सुद्धा घेऊ. तुम्हाला वाटली कुठली अडचण तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा नंबर पण द्यावा. आपला नंबर घ्या 9975 9975 13 13 44 44. 44 हा नंबर आहे. हो. मॅन्युफॅक्चरिंग कुठलं आहे आपलं? आपली छत्रपती संभाजीनगर प्रोजेक्शन इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड सोल्युशन. छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे. महाराष्ट्रभरातून तुम्ही कुठे असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बाय तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही करताय तर हो. सेटअप पण तुम्ही करून देता हो, हो. जिथं असेल तिथं हो 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 पूर्ण. हो हो. तर सेटअप सुद्धा करून दिला जातो मित्रांनो. त्यामुळे नक्की तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. एक नवीन व्यवसायाकडे नक्की शेतकऱ्यांनी उतरलं पाहिजे. तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.